नमस्कार. अभिरुची दालनातल्या या पुढच्या एपिसोडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, आमचे हे एपिसोड्स आपल्याला आवडत असतील अशी मनपूर्वक आशा बाळगतो. आज प्रभाताई सोनावणे यांची एक कविता मी वाचून दाखवणार आहे. प्रभाताई सोनावणे आमच्या स्नेही वर्तुळातल्या एक ज्येष्ठ कवयित्री आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अनेक मंचांवरती त्यांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. प्रभाताईंचं लिखाण हे अत्यंत सहज, स्पष्ट, साध्या भाषेमध्ये थेट मांडलेलं लिखाण असतं. त्यांच्या कविता समजायला तशा सोप्या असतात आणि भाषा अतिशय ओघवती आणि सहज असते. असं असूनही केवळ पद्य स्वरूपात मांडलेलं गद्य असं मात्र ते वाटत नाही, कारण गर्भितार्थ, उत्तम गर्भितार्थ आणि भावनांचा ओलावा हे त्यांच्या काव्याचं मला जाणवणारं एक ठळक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांची कविता समजायला जरी सोपी असली आणि सहज असली तरी ती अंतःकरणाचा ठाव घेण्यामध्ये कुठेही कमी पडत नाही. हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. सहजतेमध्ये त्यांनी वापरलेली वृत्त, त्यांनी वापरलेले आकृतिबंध हे देखील अत्यंत सहज, सोपे, साधे असतात आणि त्यामुळे ती कविता अत्यंत भावते, अतिशय हवीशी वाटते. आज त्यांची जी कविता मी वाचून दाखवणार आहे ती आहे लवंगलता वृत्तातली कविता. लवंगलता हे वृत्त आपण अनेकांनी अनेकदा वाचलेलं आहे. पद्मावर्तनी वृत्त 8, 8, 8 आणि 4 असं 8 त्रिक 24 आणि 4 28 मात्रांच्या ओळी असलेलं हे वृत्त, 28 मात्रांचे चरण आणि धागिना तिनक धेना, धागिना तिनक धेना, धागिना तिनक धेना, धागिना असे ते लयीत सहज आपल्या समोर येतात. त्यामुळे ते ऐकायला अत्यंत रोचक, लयदार वाटतं. अशी माणसे खुळी बावळी जाती बाजारात, कमी आणती जिन्नस पैसे जास्त सदा देतात. असो नसो गाडीला गर्दी जागा नसते ह्यास, उभ्या उभ्याने प्रवास करती त्रास नको कोणास. अशा कुसुमाग्रजांच्या अनेक कविता या वृत्तामध्ये आहेत आणि इतर अनेक कवींच्या अनेक कविता लवंगलता या वृत्तात आहेत. त्यामुळे ते अत्यंत प्रचलित आणि अतिशय छान वाटणारं कानांना असं वृत्त आहे. या वृत्तामध्ये प्रभाताईंनी एक कविता लिहिली आहे. फार सुरेख कविता आहे आणि ही सुनीत या आकृतिबंधात आहे. म्हणजे 4 ओळींची 3 कडवी आणि शेवटच्या 2 ओळी, ज्या 2 ओळींमध्ये कलाटणी साधलेली असते सर्वसाधारणतः. असं हे सुनीत, जे आपण या उपक्रमामध्ये या चॅनलवरती यापूर्वीही पाहिलेलं आहे, तसं हे एक सुनीत आहे. प्रभाताईंची कविता. आयुष्याचा लेखाजोखा मांडायाचा आहे. आयुष्याचा लेखाजोखा मांडायाचा आहे, या जन्माचा सौख्य सोहळा मनात भरुनी राहे. ओंजळ माझी रिक्त राहिली, ओंजळ माझी रिक्त राहिली असे आजही वाटे. फुले वाहिली ज्या वाटेवर, फुले वाहिली ज्या वाटेवर तिथे उगवले काटे. म्हणजे साध्या शब्दरचनेतून, ओघवत्या शब्दरचनेतून छोटीशी कलाटणी प्रभाताई अशी देतात की त्यातून नेमका गर्भितार्थ मनाला स्पर्श करतो. आयुष्याचा लेखाजोखा मांडायाचा आहे, ह्या जन्माचा सौख्य सोहळा मनात भरुनी राहे. ओंजळ माझी रिक्त राहिली असे आजही वाटे. फुले वाहिली ज्या वाटेवर तिथे उगवले काटे. दुसरं कडवं आहे. त्या काट्यांनी बहरून आल्या इथल्या मळक्या वाटा. त्या काट्यांनी बहरून आल्या इथल्या मळक्या वाटा. रानामधल्या मूक फुलांचा उगाच का बोभाटा. काही केल्या या प्रश्नाचे उत्तर गवसत नाही. काही केल्या या प्रश्नाचे उत्तर गवसत नाही. पराधीन हे जगणे मरणे नसे कशाची ग्वाही. पराधीन हे जगणे मरणे नसे कशाची ग्वाही. तिसरं कडवं आहे.
प्रत्येकाची नवी लढाई, प्रत्येकाची नवी लढाई, नवा लढाऊ बाणा. माझे जगणे मात्र असे की बैल चालवी घाणा. शब्दांमुळे भाषेचा पोत कसा बदललाय पहा. वाङ्मयीन भाषेमधून अचानक त्यांनी जी बोलीभाषा सहज वापरली आहे त्यामध्ये एक आकस्मिक कलाटणी अर्थाबरोबरच मनातल्या भावाला मिळते. प्रत्येकाची नवी लढाई, नवा लढाऊ बाणा. माझे जगणे मात्र असे की बैल चालवी घाणा. एके जागी फिरत राहिले मार्ग मिळाला नाही. एके जागी फिरत राहिले मार्ग मिळाला नाही. सौख्य जरासे असे लाभले दिशा मिळाल्या दाही. सौख्य जरासे असे लाभले दिशा मिळाल्या दाही. आणि कलाटणीच्या 2 ओळी आहेत, शेवटच्या 2 ओळी 13वी आणि 14वी ओळ. कधी अचानक ठिणगी मधुनी पेटून उठे ज्वाला. कधी अचानक ठिणगी मधुनी पेटून उठे ज्वाला. पुन्हा नव्याने एक झळाळी येई आयुष्याला. पुन्हा नव्याने एक झळाळी येई आयुष्याला. तुम्हाला ही कविता कशी वाटली ते सांगा. सुखदुःखाचं मिश्रण सार्थपणे मांडणारी ही कविता शेवटी आशावादाभोवतीच रुंजी घालते. यामुळे ही कविता मला विशेष आवडली. प्रभाताईंच्या इतरही कविता पुढे आपण जरूर वाचू. अभिरुची दालन आजपर्यंत आपण पाहत आला आहात तसंच पुढेही पाहत राहा. सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. काही सूचना असतील तर जरूर कळवा. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.